नमस्कार मंडळी, मी संगीता दोहा कतारमधनं. मंडळी, तुम्हाला माहिती आहे सध्या इकडची परिस्थिती युद्ध परिस्थिती चालू आहे. 24-25वा दिवस असेल आजचा. 25वा दिवस आहे. 28 तारखेला युद्ध चालू झालेलं. पण या 4 दिवसापासून खरं सांगते खूप शांत आहे आणि व्यवस्थित वाटते. वातावरण एकदम व्यवस्थित आहे 4 दिवसापासून. पण 2 दिवसापासून पहाटे पाऊस खूप पडतो. इथे पावसाळा चालू आहे. आणि मंडळी, तुम्हाला सांगायचं, व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे. तुम्हालाच माहिती होतं की मी, माझी मुलगी, जावई सगळे आम्ही एकत्रच होतो 1.5 वर्षापासून. सुरुवातीला मुलगा पण इथेच होता, पण 4 वर्ष झाले, 4-4.5 वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो फॅमिली. मग गेल्या वर्षी मुलगा शिफ्ट झाला अबुधाबीला आणि मग आम्ही राहिलो, मी, मुलगी आणि आम्ही 4 जण राहिलो. मग आम्ही एकत्रच होतो. पण ह्या पाडव्याला आम्ही विचार केला की थोडं वेगळं राहावं, कारण की खूप दिवस झालं एकत्रच होतो, जावई आणि मुलीबरोबर सगळे एकत्रच खर्च करत होतो. पण तरी पण वाटत होतं की कुठेतरी मुलीकडे राहतोय असं कोणी विचारलं तर वेगळं वाटत होतं, म्हणून आम्ही वेगळा रूम घेतला. आता पाडव्याला रूम शिफ्टिंग केली. तुमच्याबरोबर शेअर केलं की मी पाडव्याला गेली, पण त्याशिवाय घाई गडबडीत जास्ती काही सांगायला भेटलं नाही. म्हणून आज पुन्हा म्हटलं व्हिडिओ बनवावा आणि सांगावा तुम्हाला की माझा परिवार आहात तुम्ही. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे माझी, की माझी सध्या परिस्थिती काय, माझे मिस्टर कुठल्या याच्यात फसलेले, सगळे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण खरं सांगू मंडळी, माझ्या माऊली कृपेने, माझ्या सद्गुरू कृपेने खूप याच्यातून निघालो आम्ही. आणि आता सध्या खूप छान आहेत. की परिस्थिती होती भाडं देण्याचं, म्हणजे होतं, भाडं महाग पडते, तरी पण इथे फुल फर्निश फ्लॅट घेतलं तरी पण आम्हाला पडला आहे तो जवळजवळ 1800, म्हणजे 2000पर्यंत जातं. इंडियाचे झाले 24,000 रुपये. पण नाविलाज होता आणि वेगळं राहणं गरजेचंच होतं, म्हणून आम्ही घेतला रूम. होऊन जाईल, निघून जाईल आता, हे थोडे दिवस आहेत ते पण निघून जातील. म्हटलं तुमच्यावर थोडंसं शेअर करावं. फुल फर्निश फ्लॅट घेतला. वयाच्या 55व्या वर्षी थोडा निर्णय घ्यावा लागला स्वतः करता, कारण की खूप वर्ष झालं सगळ्यांकरता केलं. म्हटलं आता थोडंसं स्वतः करता जगावं, स्वतः करता काहीतरी करावं. ह्या 55व्या वर्षी नवीन संसाराला सुरुवात केली आणि म्हटलं तुमच्याबरोबर ते शेअर करावं की फुल फर्निश फ्लॅट आहे. इथे काहीच नाही, फक्त थोडीफार भांडी आम्हाला नवीन घ्यायला लागली. बाकी जे जुनी होती ते तिथेच ठेवली मुलीकडे आणि नवीन सगळा संसार नवीन घेतला. बाकी काय नाही, जे लागेल ते भांडी घेतली. बाकीची होती जुनी काही माझी बॉक्समध्ये पॅक करून ठेवलेली, तीच वापरली. आणि जे जे लागणार आहे अर्जंट ते सामान घेतलं आणि बाकी सगळे इथे मिळून गेले. इथे छान आहे की ते फर्निश फ्लॅट घेतल्यावरती बेडपासून सोफा सगळं भेटून जातं. म्हटलं तुम्हाला सांगावं थोडंसं. त्या दिवशी घाई गडबडीत फक्त सांगितलं रूम बदली केला, पण पूर्ण काय सांगितलं नव्हतं. आता सांगते की सगळं व्यवस्थित आहे माझ्या माऊलीच्या कृपेने. आणि सगळी लीला माझ्या सद्गुरूंची. म्हणतात ना, सगळं गेलं, हत्ती गेला शेपूट राहायला अशी गत झालेली आमच्या. तर तीही निघून जाईल माझ्या सद्गुरूं कृपेने. आणि मी खरं सांगते मंडळी, पूर्ण श्रद्धा टाका सद्गुरूंवरती, त्यांना देणं भागच पडतं आपल्याला. आपला जर विश्वास दृढ असेल ना, आपली जर श्रद्धा पूर्ण अटूट असेल ना, तर माऊलीला आणि माझ्या कुठल्याही सद्गुरूंना, तुम्ही कोणाचंही करा, स्वामी समर्थांचं करा या नरेंद्र महाराजांचं करा या आणि कुठल्याही गुरूंचं करा, पण आपली श्रद्धा तेवढी अतूट पाहिजे की माझे गुरु बसलेत ना, ते बघून घेतील, मला काही करायचं नाही, मला फक्त माझी मेहनत करायची, मला करायचं आहे, माझं काम करायचं आहे, मला मेहनत करायची, बाकीचं बघायला माझे गुरु बसलेले आहेत. यश द्यायचं काम त्यांचं आहे आणि तेच आम्ही केलं. दोघंही नवरा बायकोनी भक्ती वाढवली, सेवा वाढवली. माझ्यापेक्षा माझे मिस्टर खूप भक्ती करतात, मी खूप कमी करते. खरं सांगते, जे आहे ते आहे. मी स्पष्ट बोलणारी आहे, मला लपवणं येत नाही आणि मला दिखावा माझ्याकडनं जमत नाही आहे. मी जे आहे ते स्पष्ट बोलणारी बाई आहे. माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत, मला माहिती आहे, पण मला जास्ती दिखावा करणं नाही जमत आहे. माझे मिस्टर भरपूर सेवा करतात आणि त्यांचं सतत चालूच असतं. दिवसभरामध्ये सतत नामस्मरण पण चालू असतं. जागेवर बसून त्यांच्याकडे जेवढे माळ जप करणं होईल तेवढं करून घेतात. माझ्याकडनं जेवढ्या जमेल तेवढ्या करते. माझ्याकडनं कधी कधी कंटाळा आला तर 11 होत नाही आहेत, पण मी मागून घेते, माऊली माझ्याला क्षमा करा, कारण मन भटकायला लागलं तर मग मी सेवा करत नाही आहे, माळ जप करत नाही आहे, मग मी तिथे स्टॉप करते आणि उठते. कारण की म्हणतात नाही की इकडे फक्त नामस्मरण करायचं, नावाला माळ जप करायची आणि मन सगळीकडे भटकत असतं. मला तशी भक्ती नाही आवडत आहे, म्हणून माझ्याकडनं जशी भक्ती होईल तशी थोडीच करते, पण निर्मळ मनाने करते. की जोपर्यंत माझं मन शांत आणि समाधानी असतं तोपर्यंत मी माळ जप करून घेते आणि बाकी तर सगळंच करते. माझ्या कुलदेवीचं पण करते. तुम्हाला माहिती आहे की मी सध्या सप्तशतीचा पाठी लावलेला आहे. सध्या युद्ध परिस्थिती आहे, त्यातून बचाव होण्याकरता जेवढं जमेल तेवढं मी आहे. गृहिणी, माझं काम आहे की मला माझ्या परिवाराला सेफ ठेवायचं आहे. कुलदेवीची सेवाही करते. आपल्या कुलदेवीचं पण करणं खूप गरजेचं आहे तेवढंच.
जेवढं आपण सद्गुरूंचं करतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचंही करा. स्वामी सांगतात, स्वामी सांगत नाही फक्त स्वामींचंच करा. त्याचबरोबर कुलदेवतेचं करणंही तेवढंच गरजेचं आहे. पण श्रद्धा पूर्ण सद्गुरूंवरती ठेवा. मी खरंच सांगते, तुम्ही पूर्ण श्रद्धा सद्गुरूंवर ठेवा. जशी मी निघाली तसे तुम्ही निघणार. मी विश्वासाने सांगते की मी आज जे काही आहे फक्त माझ्या सद्गुरूंमुळे आहे. खाऊ नव्हतं आम्ही कुठून कुठे पोचलो, की आज खूप सेटल आहोत. बाहेरगावी राहणं खाऊ नाही आहे. तुम्हाला माहिती आहे रूम भाडं साधे छोट्या रूमचे भाडे 50,000 रुपये भाडं असते. इथं किती जणांची इच्छा असते की फॅमिली आणायची पण आणू शकत नाही. पण आम्ही टोटल पूर्ण फॅमिली सेटल केली बाहेरगावी परदेशामध्ये. ही सगळी लीला माझ्या सद्गुरूंची, त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सगळं काही करू शकलो. चला, खूप जास्ती काही बोलली असेल तर माफ करा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा सद्गुरूंवरती. जय सियाराम. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी.